पोलीस काय हजामती करतायत का काय, मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय. पोलीस का हजामत्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज. मग काय शब्द वापरू, तुम्ही पर्याय द्या ना मला. माझी मराठी नाही, असं कमी आहे. असे शब्द वापरू नका प्लीज. असे शब्द वापरले पाहिजे, दुसरं काय वापरणार. हजामती म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हजामती म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हे शब्द असे शब्द वापरू नका जयंतराव. हजामतीचा अर्थ सांगा ना. तुम्ही सांगा ना. मी असे शब्द पोलीस तुम्हाला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा. मंत्री आहात तुम्ही पण होते ना मंत्री. मला तुम्ही एवढे थांबवताय सिनियर ना. सदस्य आहे. तुम्ही असे मला हजामती थांबवताय करता तर असे शब्द हजामती वापरायचे चुकीचं शब्दाचा आहे. अर्थ करा ना. अध्यक्षामध्ये काढून टाकावे. नाही अध्यक्ष महोदय, कसा काढता येईल शब्द तो? हे नाही आहे, म्हणजे अनपार्लमेंटरी नाही आहे. मंत्री झाला म्हणजे जास्त कळतं असा गैरसमज करून घेऊ नये. माझ्याकडे पाहून तुमचा चेहरा मला नेहमीच आवडतो, त्यामुळे काय मला तुमच्याकडे बघायला काही तक्रार नाही. तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात, पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्यासमोर मुजरा करण्याचं काम निष्ठेनं जे राहिले त्याच्यापेक्षा बाकीचे कानामागून आले आणि तिखट झाले म्हणतात, ती म्हण आता खरी करायचं ठरवलेलं दिसतं. आज विधानसभेत जयंत पाटलांनी जोरदार हल्लाबोल करत महायुती सरकारचा चांगला समाचार घेतला. जयंत पाटील यांनी महायुतीवर टीका करताना म्हणाले की हे शिंदे, फडणवीस आणि अजितदादा इथे गोंधळ घालतात, पण मोदींसमोर जाऊन मुजरा करतात. जे भाजपमध्ये निष्ठेने राहिले त्यांना भाजपने बाजूला केले आणि कानामागून आलेले तिखट झाले. सुधीर मुनगंटीवार, माधव भंडारी यांची काय अवस्था झाली हे आपण पाहत आहोत. तसे जयंत पाटील पोलिसांवर आरोप करत असताना जयंत पाटलांनी एक शब्द वापरला. तो शब्द भाजप मंत्र्यांना चांगला झोंबला. त्यावर जयंत पाटलांनी त्यांना चांगलं सुनावलं. पाहूया जयंत पाटलांचं ते संपूर्ण भाषण. कामाचं वर्णन कसं करायचं या सरकारच्या? गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, असं या सरकारचं वर्णन आपल्याला करावं लागेल. तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात, पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्यासमोर मुजरा करण्याचं काम आमचे सगळे नेते करत असतात. अनेक आश्वासनं दिल्यामुळं जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे की एकही आश्वासन पूर्ण या सरकारचं आज या सरकारला करता आलेलं नाही. अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पक्षाचा 2024चा जो जाहीरनामा आहे त्यात लाडक्या बहिणीला 1500 रुपयावरून 2100 रुपये नेण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलेलं होतं. महिला सुरक्षिततेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्यात येईल असं जाहीरनाम्यात आश्वासन आहे. किती आतापर्यंत महिला सिलेक्ट झाल्या पोलीस दलात? आकडा सरकारनं जाहीर करावा. 1500चं 2100 रुपये कोणत्या तारखेपासून सरकार सुरू करणार आहे तेही उत्तराच्या भाषणात सरकारने सांगावं. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी जाहीरनाम्यात असं लिहिलेलं आहे की सरकारच्या स्थापनेनंतर 100 दिवसाच्या आत आम्ही विजन महाराष्ट्र 2029 असं आमचं डॉक्युमेंट सादर करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, 100 दिवसाच्या डॉक्युमेंट तर आलं नाहीच, पण नुकतंच महाराष्ट्र सरकारने विजन महाराष्ट्र 2047चं डॉक्युमेंट सादर केलंय. 29 राहिलं, 18 वर्ष पुढंचं विजन दाखवायचं काम सुरू केलंय. हे तुमचं सरकार 29 पर्यंत आहे, त्याच्यानंतर काय होईल ते जनता जनार्दन ठरवेल ते आहे. पण 47चं स्वप्न अध्यक्ष महोदय दाखवायचं काम सुरू झालं. आणि म्हणून माझी विनंती आहे की जे काही डॉक्युमेंट आहे, अजून मला ते डॉक्युमेंट मिळालेलं नाही, जनतेला ते डॉक्युमेंट खुलं करावं आणि त्या जनतेचे अभिप्राय देखील हे जे विजन महाराष्ट्र 2047चं डॉक्युमेंट आहे त्याच्यावर जनतेचा अभिप्राय देखील घ्यावा असं माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. कर्जमाफीचं आश्वासन होतं, एकही अक्षर नाही. ते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार केला. केराची टोपली जाहीरनाम्यालाही झाली आणि अध्यक्ष महोदय, आज सुधीर भाऊंची काय परिस्थिती आहे हे आपण बघतोयच. त्यामुळे जाहीरनामा ज्याने तयार केला त्यालाच विरोधी पक्षाच्या सुरात सूर घालून आज मुद्दे मांडायला लागत आहेत. याच्यासारखं दुर्दैव कुणाचं असू शकत नाही. आणि म्हणून जुन्या लोकांना भारतीय जनता पक्षात आणि जुन्या विचारांना देखील भारतीय जनता पक्ष टोपली दाखवायला लागते आहेत. नवे विचार घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करते असं आज आम्हा सगळ्यांना दिसतंय. अध्यक्ष महोदय, ते माधव भंडारींचं एक ट्विट माझ्याकडे आहे, त्यांच्या चिन्मय भंडारीनं केलेलं. त्यांनी काय सांगितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
50 वर्ष माझ्या वडिलांनी भाजपसाठी काम केलं, पण विधानसभा किंवा राज्यसभेत त्यांना न्याय मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, निष्ठेनं जे राहिले त्याच्यापेक्षा बाकीचे कानामागून आले आणि तिखट झाले म्हणतात, ती म्हण आता खरी करायचं ठरवलेलं दिसतंय. मंत्रिमंडळात देखील आता राजी नाराजी, एक पक्ष पूर्ण गैरहजर राहतो मंत्रिमंडळातून. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला शांतपणे भाषण करताय म्हणून शेवटी नाराजीचा विषय सुरू झाला. नाही ते नाही आहेत कोण. त्यामुळे गैरहजर, एक पक्षच मंत्रिमंडळातनं गैरहजर, नंतर सारवासारव काहीतरी झालं, पूजा गेली, काहीतरी असेल, मी काय त्याबद्दल बोलत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात हे कधी थांबणार इथपर्यंत अध्यक्ष महोदय आता येऊन पोचलेला आहे. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहिती आहे की ना माहीत नाही, पण गेल्या दशकात सुमारे 18 लाख भारतीयांनी पासपोर्ट सोडून दिला, म्हणजे भारतीय नागरिकत्व सोडून दिलं. अध्यक्ष महोदय, तरी देखील सब कुछ ठीक है. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्या सनी देओलचा एक 90च्या दशकात एक सिनेमा बॉर्डर म्हणून आलेला होता, नितेशजी. तर ते आपला जवान हा घरून आलेले पत्र आपल्या मित्रांना वाचून दाखवतो, खाली खुशालीचं, कर्नल वाले मामाजी गुजर गए, बाकी सब ठीक है. गाय ने बछड़ा दिया, पैदा होते ही बेचारा मर गया, बाकी सब ठीक है. 4 दिन से मुन्ने का बुखार नहीं उतर रहा, बाकी सब ठीक है. बबलू टांगे से गिर पड़ा, उसकी हाथ की हड्डी तुट गई, बाकी सब ठीक आहे. असं या सरकारचं झालेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आर्थिक पिछेहाट, कंत्राटदार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, देश लोक नागरिकत्व सोडून जात आहेत. अलीकडं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येच्या धमक्या येतात, मग त्यांना शस्त्र परवाना मिळणं जवळपास अशक्य असतं. म्हणजे धमक्या आल्या तर त्याला खून, खंडणी, अपहरण, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल झालेले ते निलेश गायवळ, त्याला पासपोर्ट मिळाला, शस्त्र परवाना मिळाला अध्यक्ष महोदय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे गंभीर प्रकरण आहे आणि याकडे देखील सरकारने लक्ष, म्हणजे त्याला परदेशी पळून जायला गुंडाला व्यवस्था केलेली आहे. आणि सामान्य गुंड असला तर तो गेलाच आत, पण असामान्य असेल, प्रोटेक्शन मधला असेल, आपल्या सगळ्यांच्या संबंधित असेल, तर मग तो परदेशी त्याला रेड कार्पेट देऊन पाठवण्याची व्यवस्था आहे. अध्यक्ष महोदय, याचाही खरा विचार केला पाहिजे. आमच्याकडे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, राम खाडे नावाचे पदाधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक देवस्थानचे जमीन घोटाळे बाहेर काढले. पोलीस संरक्षण त्यांना मधल्या काळात देण्यात आलं, सरकारने पोलीस संरक्षण काढून घेतलं. त्यानंतर त्याचा रिव्हॉल्व्हरचा परवानाही रिन्यू करून दिला नाही. आणि गेल्या 15 दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात त्याच्यावर हल्ला झाला. मेलाय म्हणून माणसांनी सोडला, 10-12 जणांनी एका वेळी हल्ला केला, जवळपास मेलेला होता, पण कसा बसा तो वाचला. आता तो थोडा शुद्धीवर आलाय. अध्यक्ष महोदय, त्याचा एक पाय तुटला, एक हात तुटला, त्याला प्लास्टर झालं. पण अध्यक्ष महोदय, अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर हल्ला कोण करतं? 15 दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही. पोलीस काय हजामती करतायत का काय? मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय. म्हणजे संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि अध्यक्ष महोदय, त्याचा कोणच मागमस पुरावा लागत नाही. पोलीस का अजामत्या करताय का असे शब्द वापरू नये प्लीज. पोलीस का अजामत्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज. मग काय शब्द वापरू? तुम्ही पर्याय द्या ना मला, माझी मराठी नाही, कमी आहे. असे शब्द वापरू नका प्लीज. असे शब्द वापरले पाहिजे, दुसरं काय वापरणार? हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हे शब्द नाही, असे शब्द वापरू नका जयंतराव प्लीज. माहितीये का तुम्हाला? मला सगळं माहिती म्हणून हजामतीचा अर्थ सांगा ना. तुम्ही सांगा ना. तुम्ही असे शब्द पोलीस तुम्हाला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा. मंत्री आहात तुम्ही. तुम्ही पण होते ना मंत्री, मला तुम्ही एवढे थांबवताय सिनियर ना. सदस्य आहे. तुम्ही असे मला हजामत थांबवताय, करताय, असे शब्द हजामती वापरायचे चुकीचं शब्दाचा आहे. अर्थ करा अध्यक्ष ना. महोदय, काढून टाकावे. नाही अध्यक्ष महोदय, कसा काढता येईल शब्द? तो हे नाही आहे, म्हणजे अनपार्लमेंटरी नाही आहे. मंत्री झाला म्हणजे जास्त कळतं असा गैरसमज करून घेऊ नये. अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवरून हे शब्द काढण्यात येत आहे. कुठले? हजामती. कारण काय सांगा ना. ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष महोदय. आज विधानसभेत जयंत पाटलांनी जोरदार हल्लाबोल करत महायुती सरकारचा चांगला समाचार घेतला. जयंत पाटील यांनी महायुतीवर टीका करताना म्हणाले की हे शिंदे, फडणवीस आणि अजितदादा इथे गोंधळ घालतात.
पण हा, मोदींसमोर तपासा. जाऊन मुजरा असेल तर काढा, करतात. नसेल जे तर भाजपमध्ये निष्ठेने राहिले त्यांना भाजपने बाजूला केले आणि कानामागून अध्यक्षमध्ये आलेले तिखट झाले. राम खाडेंच्यावर सुधीर चालला. मुनगंटीवार, त्याने माधव देवस्थान भंडारी जमीन घोटाळे यांची काय बाहेर अवस्था काढले. झाली हे आपण त्याच्यापैकी पाहत आहोत. कोणीतरी हे काम तसे केल्याचा जयंत संशय पाटील आहे. पोलिसांवर अजून आरोप एकालाही करत अटक असताना पोलीस करू शकले जयंत नाही. पाटलांनी आणि एक म्हणून शब्द तो शब्द वापरला. तुम्ही वापरला. तो शब्द तुम्हाला भाजप त्याच्या मंत्र्यांना वेदना चांगला कळणार झोमला. नाही. त्यावर गुजरते ना. जयंत पाटलांनी आणि त्यांना तो- चांगलं माझ्याकडे पाहून सुनावलं. बोला. पाहूया जयंतराव. जयंत पाटलांचं ते संपूर्ण भाषण. समोर बसले आहेत ना, तुमच्याकडे बघून बोलतो. माझ्याकडे पाहून बोला. तुम्ही तुमचा चेहरा मला नेहमीच आवडतो, त्यामुळे काय मला तुमच्याकडे बघायला काही तक्रार नाही. अध्यक्षमध्ये पुणे हे विद्येचं माहेरघर होतं. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणायचे, ते आता गुंडांचं माहेरघर झाले. गँगवॉर मधून खून ही नित्याची बाब आहे. आंदेकर टोळी, घायवळ टोळी, किती टोळ्या तिकडे झाल्या. अध्यक्ष महोदय, पुण्यातील व्यावसायिकांना व्यवसाय करणं अशक्य झालेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, छोट्या मोठ्या लोकांना देखील खंडणी मागायची प्रथा आता पुण्यात सुरू झालेली आहे. अध्यक्ष महोदय, FIR दाखल करायला गेलं तर पोलीस FIR घेत नाहीत. ते पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींना पोलीस जातीवाचक शिवीगाळ केली. पोलिसांच्या विरुद्ध तक्रार घ्यायला गेली, रात्रभर त्या मुली बसल्या पोलीस स्टेशनवर. FIRच पोलीस घ्यायला तयार नाहीत. अध्यक्ष महोदय, त्या परिक्रमा खोत आणि श्वेता पाटील त्यांनी लढा दिला आणि मग वरून निरोप आल्यावर घेतलं नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज ही परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महोदय, अर्ज भरला तर अर्जच भरून द्यायचा नाही नगराध्यक्षाला. अनगर नावाची सोलापूर जिल्ह्यातली नगरपालिका आहे. एका बाईला मग शेवटी महिलेला अर्ज पोलीस संरक्षणात भरावा लागतो. ही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रात आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या बाळासाहेब थोरातांच्या विरोधी एका व्यक्तीने आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी दिली. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची संत परंपरा आहे. कुठे गेली संत परंपरा? अध्यक्ष महोदय, जाती अंताच्या लढ्याची बीजं ही महाराष्ट्राच्या संत परंपरेत आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे अतिशय अवघड बाब आहे. आपली परंपरा संतांची महाराष्ट्रातली, निवृत्तीबुवा सरनाईक, बाबा महाराज सातारकर, काणेबुवा, उतुरकर बुवा. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, नुसतं कीर्तन ऐकून लाखो माणसांनी दारू सोडली, व्यसनं सोडली अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हा सगळा प्रकार हा खरं म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या मागं मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी ठामपणानं उभं राहायला पाहिजे. आणि ही विधानसभा बाळासाहेब थोरातांचं समर्थन करते अशी भूमिका या सभागृहाने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांनी सांगितलेलं ना खाऊंगा ना खाने दूंगा. व्हेरी गुड. आता देवेंद्रजींनी थोडा बदल केलेला आहे. मैं नहीं खाऊंगा लेकिन आपको खाने दूंगा. ज्याला काय करायचं ते करा, अशी आता सध्याची परिस्थिती आहे असं वाटायला लागले. ते म्हणतात तसं माझा दावा नाही, त्यांच्यावर काही आरोप नाही, पण सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातली ही प्रचंड भ्रष्टाचाराची आहे. अध्यक्ष महोदय, माझं शहर आहे उरण इस्लामपूर, त्याचं गडबडीत नाव बदलून यांनी फक्त इस्लामपूर केलं. उरण नाव घालावं म्हणून लोक उपोषणाला बसले. अध्यक्ष महोदय, आता उरण इस्लामपूर हे केंद्र सरकारने कळवलं पाहिजे, पण अजून नाही कळवलेलं सरकारने. अध्यक्ष महोदय, माझं विनंती आहे सरकारला की अहमदाबाद शहराचं नाव अजून बदललेलं नाही. देवेंद्रजींचं फार वजन आहे दिल्लीमध्ये. माझी त्यांना विनंती आहे की अहमदाबाद शहराचं नाव बदलावं आणि सरदार पटेल नगर झालं असं एकदा जाहीर करावं. देशातली जनता प्रचंड त्यांचा आनंद गगनात मावणार नाही, कारण सरदार पटेलांच्याबद्दल आम्हा सगळ्यांना तेवढाच विश्वास आणि आनंद आहे. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.